मुलावर वेळेत उपचार का केले नाहीत अशी विचारणा करणाऱ्या गणेश गाडे यांना पन्हाळा वाघबीळ जवळच्या एकलव्य अकॅडमीच्या विजय साठे यांनी मारहाण केली। 27 जुलै रोजी झालेल्या या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे। शाळेच्या कवायतीमधून मुलाला काही जखमा झाल्या, पण शाळेने त्याकडे दुर्लक्ष केलं असा दावा गाडे यांनी केलाय। कोल्हापुरातील फुलेवाडी बोंद्रेनगर परिसरातील गणेश गाडे यांचा मुलगा गौरव पन्हाळजवळच्या राक्षी इथल्या एकलव्य अकॅडमीच्या निवासी शाळेत 5वीच्या वर्गात शिक्षण घेतोय। रविवारी गणेश गाडे आपला मुलगा गौरवला भेटण्यासाठी अकॅडमीमध्ये गेले होते। त्यावेळी मुलाच्या हातावर आणि पायावर जखमा दिसल्या। शाळेतील व्यायाम प्रकार करताना जखमा झाल्याचं मुलानं सांगितलं। त्यानंतर आपल्या मुलाला ताबडतोब दवाखान्यात न्यावा अशी विनंती वडील गणेश गाडे यांनी शाळेकडे केली होती, पण त्यानंतरही मुलावर औषधोपचार झाले नाहीत। याचा जाब विचारण्यासाठी प्राचार्यांच्या कक्षात गेलेल्या गणेश गाडे यांना अकॅडमीच्या प्राचार्यांचे पती विजय साठे यांनी मारहाण केली। त्यामुळे गाडे यांनी थेट कोडोली पोलिसात तक्रार दिली आहे, तसंच मुलाचा शाळेतून प्रवेश रद्द करून घेतलाय।